काय करू राहिली तू? त्या पोरांना माझ्या अकाउंटवर पैसे पाठवले. काय माझ्या पोरानं तुझ्या खात्यात पैसे पाठवले? नाही बाई, माय पोरग दर महिन्याला पैसे पाठवते, पण भेटायला एक दिवसही येत नाही बिचारे. याले का माझी आठवण येत नसून काय? हो आजी, तू टेन्शन नको घेऊ, येईन तो एक दिवस तुला भेटाले. कायचा विचारे, त्याला खरंच माझी आठवण नसून येत काय? एकही दिवस नाही येत ना. माझ्यासोबत फोनवरही बोलत नाही. तुझ्यासोबत बोलायला त्याला कसा वेळ आहे व? त्याला काही माझी काळजी नाही आहे. दर महिन्याला पैसे पाठवत राहते. काय करू मी त्या पैशाचं? आजी, तू अशी नको म्हणू. तो येईन तुला एक दिवस भेटाले. आता तो खूप मोठा ऑफिसर बनलाय, त्याला सुट्ट्या नाही भेटत ना सध्या. त्याला सुट्ट्या भेटल्या की तो येईन आपल्या गावाला. आणि तुले कशा भेटतो बाई ऑफिस मधून सुट्ट्या? तू कशी येतो सुट्टीवर घरी? जी, तो सिनियर आहे, त्याला नाही भेटत सुट्ट्या. तो खूप मोठ्या पदावर आहे. तो आमचा सिनियर असल्यामुळे त्याच्यावर खूप जिम्मेदारी आहे. मी जरी परमनंट नाही आहे म्हणून मला सुट्ट्या भेटते. बरं, येतो मग आजी. पोरी, ते बाई पोराच्या भेटीसाठी एवढी तळमळते, तू तिची भेट काऊन नाही करून देत तिच्या पोरासोबत? हो काकू, त्यांना आता हे कसं सांगू की त्यांचा मुलगा आता ह्या दुनियेत नाहीये. मग हे पैसे कोण पाठवते तर? जर आता त्यांना सांगितलं की त्यांचा मुलगा नाही राहिला तर त्या ह्या सदमा सहन करू शकणार नाही ना. मी त्यांच्या पोराची कमी तर पूर्ण करू शकत नाही, पण एका मित्राचा दिलेला शब्द पूर्ण करू शकतो. खरंच बाई, तू चांगली मैत्रीण आहेस आणि चांगली मैत्रीण आपल्या मित्राला दिलेलं वचन कधीच नाही बोलत.